सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अनुसा आईचा 8वा अध्याय. श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, सुगुरु श्री गुरुदेवाय नम. ओम नम भवानी माता, कृपा करी दीननाथा, बुद्धी देई पतिता, सद्बुद्धी करुणिया, हस्ता तुझी सावली, पूर्ण होई नामावली, पालनहार जगतवल्ली भगवती अनुसूया. मी मंद विचारी, तू थोर मनोहारी, देई दान पावरी, कृपा सिंधू योगिनी. भक्त देई दर्शना, मिळे अपार करुणा, अखंड वाजवी लोकविना, जनहित साधाया. दिनकराव ढोले पूजक, पारटसिंग्याचे भक्त भाविक, अनुसया स्तोत्राचे लेखक, निर्मळ असे जीवनी. सती अनुसयेची प्रेरणा, लाभले दिनकर रावांना, खरी स्तोत्राची रचना. आहे अनुसयेच्या आरती त्याच्याच गाती, भक्ता आज जगती, देतसे तया प्रसिद्धी. आरती मातेची, शिवलीला अमृताचे पठन, करतसे नित्य नेमाने, योगेश्वरंगे महाराज जाण. गुरु त्यांचे शिवभक्त, आईने दृष्टांत दिला, मरणातून वाचवी दिनकरला. आग्या मोहळाचा हमला, परतावणी लावत असे, मेट पांजरा पघारी गेले, आग्या मोहळाने घेरले. गांधीला माशा हाकलू लागले, परी हमला करीतसे. रस्त्यावरील लोक म्हणती, उडी घ्या पाण्याती, परी दिनकरराव मणी भजती दया सिंधू मातेला. माते तू धावा आता, तूच माझी कृपावंता, कोण रक्षी या अनाथा, तुझ विन अनुसया. एकुणी भक्ताचा धावा, संकट दूर करी लिलेया, जयवारच्या हॉटेलात बसून या रक्षित असे लेकरा. क्रिया केली तू पारटसिंग्यात, प्रत्ययाला मेट पांजऱ्यात, दूर करी संकट क्षणात. एक लक्ष साधुनी, काढी चुरीतून काडी पेटती, फिरवी सोता भोवती, पळापळा त्यांना म्हणती, दूर करण्या आग्या मोहळ. गांधील माशा होती दूर, आई अनुसयाचा चमत्कार, सांगू लागले दिनकर पारटसिंगा. येऊन होते गोपाळराव ढोले तेथे, सांगे आईची मात, करीतसे दिनकर आज्ञात. कालक्रिया देवीची, ज्यावेळी हमला होई त्यावेळी काडी फिरवी, वेळ काळ तू जुळवी, सर्वज्ञ तू असे. बैसुनी एके ठाई, लक्ष तुझे दिशा दाही, भक्तासाठी धावून जाई, माय माझी अनुसया. वामनराव येवले भची मातेला, राहुनी श्री क्षेत्र पारटसिंग्याला, पूजितसे भक्तवत्सल्या, सेवा चाकरी करुणी. भक्ताची सेवा भक्ती, सुखवी महाशक्ती, देतसे तया प्रचिती, संकटी धावून या. वामनरावचा आजार, मरणासी करी सेजार, रात्रंदिवस करी बेजार, मरण यातना भोगीतसे. तैसे चाले मंदिरी, आसवांनी पूजा करी, चरण धरूनी हाक मारी, मुक्त करी भगवती. काय माझे असे चुकले, असे कोणते गुन्हे घडले, का शासन मज केले, भगवती अनुसया. मुक्त करी जीवनातुनी, प्राणज्योत मालवून, कष्ट होई यमयातनी, न सोसवे मजा आता. पतित पावन तू असशी, परी पतितांना शिक्षा देशी, कलंक लागेल तव नामाशी, म्हणून रक्षावे लेकरा. ऐसी करुण विनवनी, गेले पुन्हा दवाखानी, भजी अनुसया जननी. श्रद्धा भाव ठेवून, कृश झाले सर्व शरीर, रक्त आटे वरवर, न चाले काही उपचार, म्हणून शरण येतसे. वामनरावने केली सेवा, भजूनी अनुसया देवा, येई कामा ते गवा. पूर्व सकृती म्हणून या, पूर्व पुण्याचे फळ, मिळे तया सबळ. नाम अनुसया प्रबळ, सोडवी यंपाश, पाहुनी लेकाची भक्ती, धावत जाई महासती, जैसे येई द्वारकापती. द्रौपदीच्या हाकेला, दूर करी रोग राई, महाशक्ती अनुसया आई, तव कृपेची नवलाई. दिसतसे भक्तगणा, जवतव दृष्टी पडली, काळ व्याधी दूर गेली, यमपाशातून मुक्त केली काया वामनरावाची. हस्ता मातेची छाया, दूर करी भवभया, नगडे काही असूया, कृपा दृष्ट फिरविता. पुनर्जन्म झाला म्हणून दिसलो क्षणाला, गेलो असतो मसनाला, नसता ठाव महामाया. म्हणून आलो चरणाला, स्वीकार करी सेवेला, मरणाचा फेरा चुकला, आशीर्वाद भगवती. तूच माझी असे भक्ती, तूच माझी कीर्ती प्रचिती, तव कृपेची यशोमती. मिळतसे मम पामरा, निर्धन असून सदन, अज्ञानी असून सज्ञान, तव नामाचे करी कीर्तन, सुख संपदा मिळे. तूच केले लग्न मुलीचे, स्थळ पाहिले तृप्तीचे, म्हणून सर्व देवाचे जय जय अनुसया. वर शोधने तुझ्यावरी, लग्नाचा भार तव शिरी, तूच करी सर्व तयारी मुलीच्या लग्नाची.
मी तर असे चाकर सेवा घडदे बरोबर, हेच मागणे कृपावर दूर न करी दासाला. तूच करी सांभाळ, न होई काय बाळ घरदार मुलबाळ, सुख सौख्य नांदतसे. म्हणून आहे सेवेला आद्यापासून अंतवेळेला, भारवाई भक्तवत्सला तारण्या भवसागरी. वर्धेचे माधवराव अहिरराव होते पोलीस सब इन्स्पेक्टर, निघून गेले त्यांचा पोर न सांगता बोलता. माते तुझा धावा केला परता, न आई लेकाला प्रतिमेला पूजू लागला भाव भक्ती अर्पून. पहाटे 4च्या समयाला दार उघडी त्या क्षणाला, कोणीतरी आत आला म्हणून सर्व पाहत असे. परी न दिसे कुणी, शोधाशोध करी सदनी, कोणा आले असेल भवनी म्हणून चिंता करीत असे. दुजा दिनी लेका आला, गेला होता नाशिकला, गणपती पाठवी भगवती पाठवी त्याला स्वगृही आपुल्या. म्हणून हिरराव गाती आई अनुसयेची महती, खुंटते माझी मती गुण गाता मातेचे. खापरीचे नानासाहेब केने, अर्पित असे श्रद्धा सुमने, सुख समृद्धीचे देणे केने पाटला लाभत असे. या लेखाले सार ठाव, वदली अनुसया माय, जाणून भक्ताचा भाव कृपा तू करीत असे. नानासाहेब गेले मुंबईला, तांडेलांनी त्रास दिला, तोच संकेत मिळाला श्री क्षेत्र पारडसिंग्याला. कशी तांडेलान जिरवली आई अनुसया वदली, वचनाची साक्ष पटली त्रिकाल ज्ञानी मातेच्या. ऐसा आई तुझा महिमा, सार्थ करी तव नामा, भूत भविष्याच्या खुना जाणत असे भगवती. सिंधुताई मोहाड परतवाड्यासी भजिती, आई मानसी दूर करी व्याधीसी अंगारा सेवुनिया. आजारी पडल्या गावाला, हात जोडी मातेला अंगारासी क्षणाक्षणाला नामस्मरण करुनिया. अंगाऱ्याचा गुण आला, सिंधुताईचा रोग गेला, दुरुस्त करी लेकीला वरदहस्त ठेवुनी. रेखाच्या लग्नाची संमती तूच दिली भगवती, जाण रे टवलार रे वदती माता अनसया. तेथेच योग जुळून आला, अशोक चित्रकार पती शोभला, मुक्त करीत बालाला आशीर्वाद देऊनी. अंजनाबाई मोतीराम अंडे, वरुड राहती संगे, भजती अनुसया गंगे, बाळ नव्हते म्हणून. हर एक मासी येई मंदिरी, दर्शन घेण्या कृपावरी, म्हणे आई दुःख निवारा बाळ एक देऊनी. माताजी आशिष देई, दिवा लागेल घरी बाई, अंजनाबाई हर्षित होई ऐकून बोल मातेचे. दिवस मास पूर्ण होता, बाळ येई उदरा माता, पूर्ण करे इच्छा भक्ता, कृपा प्रसाद ठेवून देऊनी. ठेवी बाळा आईच्या पायावर, निरखी तू वारंवार आईचे अनंत उपकार, म्हणून कुस उजळतसे. लहानाचा मोठा झाला, तव कृपे डॉक्टर बनला, परी लोभ नससे त्याला आई तव नामाचा. असे तुझे हे महिमान, तव कृपे मिळे संतान, जन्मोजन्मी ठेवी निदान, जगत जननी अनुसया. हरबसिंग सुभेदार ध्यानात विघ्न विरचेवर, तरुण सोडून टाळ उभी राहत असे. म्हणून आले धामी, दूर करी विघ्नी सांगत असे तया जननी. काय म्हणते गाती लटा बगडी, तोच तू फोडी नारळ, दूर करी विघ्न प्रबळ, म्हणून करी चरण जवळ. भव तापी तारावया, राजस्थानच्या खेड्यात राही कुटुंबात समवेत, भजती माता होरात पादपूजा करुनिया. हे एके दिनी झाला सर्पदंश, गावातील एका महिलेसह हरंबसिंगाच्या घरास उपचार करण्या येत असे. सांगितला तिला उपाय, धरा अनुसयेचे पाय, तोच एक तरुणोपाय, जडदे हा उद्धरण्या. लावी तेथेच उदी, नाव घेऊन दयानिधी, 10 मिनिटात येई शुद्धी तुझी कृपा म्हणून. दूर करी रोगराई घेऊनी, नाम माये तीर्थ उदी उपचार ठाई, गावात करीत असे. तव ध्यान दुर्वरी, जो भजे ज्या नगरी, धावत जाऊनी रक्षा करी माये माझी अनुसया. आई तुझा परमभक्त अजाबराव देशमुख पूत, तव महिमा सदोदित गातसे मनोभावे. वडविहिरा गावी शेती पाहण्या जाई, जाता येता दर्शन देई महाशक्ती अनुसयेचे. माता वदली तयेले, गवत काडीचा कचरा आला, खाली पाहून चाली बाला, नाहीतर अनर्थ ओढवेल. मातेची आज्ञा घेई लक्षात, पाहून चाली शेता भातात, बसला होता नाग गवतात फणावर करुनिया. शहारे येती अंगावर, आठवी माता अंतर, तोच साप गेला दुरी आई तव आज्ञेने. ऐसे आईचे महिमान, करी भक्ता सावधान, संकटाचे परिणाम माहुली सांगत असे. शेतातून चालता माता आज्ञा न पाळता,
प्राण गेला असता पामर देशमुखाचा. परी आई रक्षण करी धावत येऊनी परोपरी येऊन देई संकट शेजारी. पतित पावन नाम तुझे तूच सांगितलं लेकाला. मन सुख मंत्र दिला आडवी क्षणाक्षणाला. आई आई म्हणून या मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. संत तुकारामाचे कवन तूच माता सांगतसे. आदि अंती असे मन सुख दुःखाचे कारण. म्हणून करा भजन आई अणुसयेचे. ठेविता ही भावभक्ती प्रसन्न असे मन चित्ती. मग मिळे धन संपत्ती शांती जया ठाई. ऐसा हा अधिकार मातृ सुखाचा धार. तिली जागा चरणावर कृपापात्र म्हणून या. अडवे गुरुजी नेक दयाळू तसेच भाविक. आई तो भक्ती एक श्रद्धा भाव करीतसे. हृदय रोगाचा झटका आला तो कृपे निघून गेला. भजू लागले मातेला कृतार्थ होऊन या. असता नागपूर मुक्कामी हृदय रोग जाचे तनी. दुःख होई अपार जीवनी मरण यातना भोगीत असे. तज्ञ डॉक्टर तपासती रोगावरील औषध देती. परी न जाय आपत्ती सदा बेशुद्ध असे. एकदा बेशुद्ध अवस्थेत काळ येई अकस्मात. दोन्ही बाजूस भयानक क्रूर व्यक्ती दिसत असे. घेऊन आपला फास गळ्यात घाली खास. ओढू लागले अडबेस परी समोर जाईना. आई तू क्षणात गेली काळास आज्ञा केली. पळपळ त्यांना म्हणाली थाप देऊन पाठीवर. स्पर्शिता तव कर उठून बसे पलंगावर. विश्वास न बसे नयनावर. बघितले जे लोचनी कुठे आहे माझी आई. आली होती याच ठाई यमपाशातून मुक्त होई. माता तव कृपेने हृदय रोग बरा झाला. न घेता औषधाला आई तुझी ही लीला. अनुभवती भक्त तुझे गर्दी होऊ लागली गावी. नव्हता ठाव एके ठाई दूर गावी कीर्ती जाई आई अणुसयेची. येऊ लागले अनुभव भक्त येई घेई धाव. देई भगवती ठाव दुःख दूर करुणी. मातेची महिमा कळली दूर करी अज्ञान कली. वेडी नाही ही जगतवल्ली साक्षांत भगवती. माता फिरी दिगंबर या घरीची त्या घर. दूर कराया अंधकार ज्ञानदीप लावित असे. गावकरी विचार करी बांधावे मंदिर पावनपुरी. म्हणून समिती स्थापन करी पारडसिंगा गावात. आईचे निसिम भक्त डॉक्टर कमटकर व अरविंद खंडाईत. नंदलाल व हेडाऊ गुरुजी सोबत खरी आखणी कामाची. नंदलाल अध्यक्षपदी सचिव झाले हेडाऊ गुरुजी. निर्माण केली समिती मंदिर बांधण्यासी. बांधावे कुठे मंदिर विचार करीती पोर. वडीलधारी सांगती घर अनसया मातेचे. पिंपळ वृक्ष गांधी चौकात योगी तेथे समाधिस्थ. तेथेच करावी सुरुवात मंगलमय धामाची. थळहेची पावण तपश्चरेचे ठिकाण. करावे तेथेच निर्माण धाम भगवतीचे. समितीतील भाविक जन फिरू लागले रानोवन. मदत करी गावातील जन या पुण्य कार्याला. निस्वार्थ सेवेचे व्रत घेई समिती निश्चित. परिश्रम केले एक जात वर्गणी करावया. कष्ट याचे खरे गावकरी आप्तेष्ट साथ करे. पूर्णता होई सत्वरे 1968 साली. बसली माता आसनी एकी भक्तागारानी. भक्त येई दूरदुरुनी मातेच्या मंदिरात. हेडाओ गुरुजी बदलले नंदलाल निघून गेले. डॉक्टर कमटकर सचिव झाले. श्यामदेवजी येवले अध्यक्ष. केला आणखी विस्तार उंचाविला हा भार. करू लागले कारभार भक्त तुझे भगवती. जन्मोत्सव सुरू झाला 5 मेच्या जन्मदिनाला. गांधी चौकी जुन्या मठाला. श्री क्षेत्र पारडसिंगा. आई तू प्रथम दर्शनी गेली छिले वाडा ग्रामी. 151 रुपये वर्गणी देई भक्त जनार्दन. त्यावरी माया खरी म्हणून केली तया घरी. सदन तू पावन करीस पादस्पर्श करून या. तेव्हापासून सुरू झाली वारी तुझी जगतवल्ली. दूर करी अज्ञान कली गावोगाई जाऊनी. वाढला तुझा व्याप गंगा जळी येई आपोआप. न राहिले आता माप मोजमाप करावया. मेवा पाहुनी मृषिका येती. संपता तो निघून जाती. तैसीच झाली स्थिती पारडसिंगा गावात. समितीवर समिती आली जोत म्हणे मीच वाली. भांडणाचा शिरला कली माता तव धामात. प्रकरण गेले कचेरीत भांडू लागले आपसात. सांगी धर्म दायायुक्त तडजोड करण्यासी. आयुक्ताने दिली संमती. 13 विश्वस्ताची समिती
रन 1070 इसवी सन 1982 साली. तेव्हापासून काम पायी हीच समिती भारवाही. भल्या बुऱ्याची जाण होई कार्य करता. मंदिरी वाढला भक्त परिसर, कीर्ती गेली दूरवर. अपुरा मंदिर परिसर पडतसे भक्ताला. भक्त माझा विचारी, बांधू का मंदिरी. धर्मशाळा बांधा सत्वरी, म्हणून तू सांगतसे. भक्ताची करा सोय, तेच आहे देव. वदली अनुसया माय, भावभक्ती पाहुनी. म्हणून बांधी धर्मशाळा तव धामाच्या बाजूला. चिंतावाही भक्तवत्सला आपुल्या लेकराची. घेतले 14 एकर शेत, काटल पारटसिंगा मार्गात. तांबे बर्डीच्या समीप देवीदास मांडव गडेचे. मोतीराम मांडे सद्भक्त करी दान या कार्यात. 7 करी अन्य भक्त विक्री करावयासी. 1984 मालकी मिळाली संस्थानला. उभारण्या भव्य वास्तूला परिसर शोभत असे. तेच केली सुरुवात मंदिराची रुजवात. मदत करी माता भक्त दिव्यधाम करण्यासी. माता तूच केले निश्चित स्थळ हे प्रख्यात. देवोनी भक्त दृष्टांत येथे येण्यापूर्वीच. होशांगाबादचे प्रकाश चंद्र सौरे. माता तव दर्शनाले. नर्मदा माता सोबतले घेऊन येई श्रीक्षत्री. फिरायला चाल माता वदली. पुष्पा चौरे घेऊन निघाली. नवीन मंदिरी भगवती आली. चौरे कुटुंबयासव. याच ठाई दोन्ही हात. जोऱ्याना आपटी एक जात. स्थळ केले होते निश्चित तूच आई पूर्वकाळी. यावी कामात गती आणावे स्थळी भगवती. विचार करी संमती पूर्णत्व होण्याशी. विजयदशमीच्या पावन दिनी आली माता नूतन धामी. गावातील जुना मठातुनी 1992 साली सुरू झाले अखंड काम. करण्या दिव्य वास्तू निर्माण. लाखो भक्त देई दान श्रद्धा सुमने अर्पुनी. करी भक्ताचे दुःख दूर. नूतन धामी करुणा कर. न लागे तुझा पार भगवती अणुसया. याच नवीन मंदिरात झाली माता समाधिस्थ. संजीवन कायावृत नवजीवन देतसे. केला कथन वृत्तांत मंदिर निमित्तीची सुरुवात. परतिले अति संक्षिप्त तव कृपे भगवती. आई तुझा लाडका लेक नागो म्हणती तया लोक. सेवक तुझा सच्चा नेक साथ संगत सदा करी. पुढील अध्यायी जागा अक्षय श्वान महिमा. अमर करी जो जीवना वाचता वर्तताही. इथे श्री परमेष्टी अणुसया गाथा. कवन करी अणुसया माता. निमित्त करुण तव सुता. अष्टमोध्याय संपूर्ण. श्री परमेष्ठी अणुसया माता. परमस्तु शुभम भवतु. हरि ओम शांती शांती शांती. हरि ओम शांती शांती शांती. ओम नमो भगवती अणुसया माता की जय. ओम नमो भगवती अणुसया माता की जय.